आपण आलो आता कन्हेरी मठ इथे कोल्हापूर, बघू शकता तुम्ही एंट्री आहे इथे आणि माझ्या मागे हा पूर्ण कन्हेरी मठ आहे। कन्हेरी मठ हा कोल्हापूरपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे। येथील मुख्य आकर्षण म्हणजे सिद्धगिरी म्युझियम आणि प्राचीन शिव मंदिर। त्याचबरोबर इथे नव्याने सुरू झाले आहे सिद्धगिरी गार्डन। या गार्डनमध्ये आपल्याला भगवान विष्णूंचे वेगवेगळे अवतार सुरुवातीला बघायला मिळतात। त्याचबरोबर वेगवेगळ्या फुलांची झाडे आणि वेगवेगळे शोपीस इथे लावण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर इथे प्राचीन काळातील ऋषीमुनी जे वेगवेगळ्या आसनामध्ये इथे आपल्याला बघायला मिळतात। इथून पुढे जाताच आपल्याला एक कृत्रिमरित्या तयार केलेला धबधबा इकडे पाहायला मिळतो, जो की हुबेहूब खऱ्या धबधब्यासारखा आपल्याला दिसत आहे। तेथून पाणी पडत होतं आणि खाली ते पाणी साठलेलं आहे, त्याचाही त्यांनी खूप छान प्रकारे वापर केला आहे। त्यामध्ये त्यांनी कमळाची फुले लावलेली आहेत, जी की वेगवेगळ्या प्रकारमध्ये खूप छान फुलून दिसत आहेत। हा धबधबा बघितल्यानंतर आमच्या बाळाला पुढे जायची इच्छाच होत नव्हती, त्यामुळे ते पुढे जायला बघत नव्हती, फक्त त्या धबधब्याकडे बघत राहिलेली। मग आम्ही तिला कसं तरी समजवलं की पुढे अजून खूप छान छान वस्तू आहेत, चल जाऊया म्हटल्यानंतर मग ती तयार झाली पुढे जाण्यासाठी। अशा प्रकारे आम्ही पुढे आलो आणि इथे बघा आपल्याला आर्मीवाली माणसं दिसत आहेत, जी की बंदुका घेऊन सगळीकडे रक्षण करण्यासाठी थांबलेली आहेत। थोड्या अंतरावर पुढे गेल्या असताच आपल्याला आपल्या देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील कल्चर आपल्याला इकडे पाहायला मिळतं, जसं की त्यांचं राहणीमान, त्यांचं वस्त्र परिधान करण्याची पद्धत, अलंकार वगैरे इकडे सगळे आपल्याला बघायला मिळतात। हे आहेत पहाडी लोक, हे आहेत गुजराती, मारवाडी लोक जे असतात ना, त्यांची कसे कपडे परिधान करतात वगैरे, ते सगळ्या प्रकारचे राज्यातील सगळे ॲक्टिव्हिटी इथे दाखवले आहे। कल्चर त्यांचं इकडे प्रदर्शित करण्याचा एक छोटासा प्रयत्न यांनी केलेला आहे, जो की खूप सुंदर प्रकारे त्यांनी प्रदर्शित केला आहे। आम्हाला हे बघितल्यानंतर खूप भारी वाटलं। त्यानंतर वरती हा असा झुलता पूल बनवलेला आहे, ज्यामध्ये 20पेक्षा जास्त माणसं चढू शकत नाहीत, कारण हा पूल इतका मजबूत त्यांनी बनवलेला नाही आहे। फक्त 20 माणसांसाठीच तो पूल बनवलेला आहे। असं करून थांबून थांबून थोडे लोक असे त्यामध्ये जात होते। त्यानंतर आम्ही जसं पुढं जात गेलो तसे वेगवेगळ्या प्रकारचे झाडे वगैरे बघून, एकदम निसर्गरम्य वातावरण बघून आमचे डोळ्याचं पारणं फिटल्यासारखं आम्हाला वाटत होतं। आणि इथे या झाडांची कटिंग किती छान प्रकारे केली आहे बघा। इकडे स्वास्तिक बनले, त्यानंतर तिकडे तबला, ढोलक, असं वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आकार दिलेला त्या झाडांना आणि हे खूप छान दिसत होतं। असे वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे त्यांनी बनवलेले आहेत आणि त्या पुतळ्यांच्या डोक्यावरती असे झाडे लावले आहेत, म्हणजे एकही वस्तू त्यांनी सोडली नाही आहे रिकामी। त्यानंतर इकडे आपल्याला कोल्हापुरी चपला बघायला मिळत आहेत आणि ही आहे इथली मेन गोष्ट, सिद्धगिरी म्युझियमचे प्रवेशद्वार। इथे पुढेच एका पोपटलालसारख्या दिसणाऱ्या माणसाचा पुतळा उभा केलेला आहे, जो की फोटो काढत आहे। त्यानंतर आम्ही ह्या गुहेतून आत गेलो। ह्या गुहेमध्ये भारतामध्ये होऊन गेलेल्या ऋषीमुनींचे पुतळे उभा करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर रामायण आणि महाभारतामध्ये घडलेली काही दृश्ये आपल्याला इकडे पाहायला मिळतात, जसे की शबरीची बोरे, नारद मुनी आणि वेगवेगळ्या प्रकारचे ऋषीमुनी जे त्यांची तपश्चर्या करत आहेत, जे शिक्षण देत आहेत आपल्या शिष्यांना, असे सगळे दृश्य आपल्याला इकडे पाहायला मिळतात। या ऋषीमुनींच्या विद्या, त्यांची शक्ती याबद्दलची सगळी माहिती इथे असणाऱ्या पाट्यांवरती लिहिलेली आहे। पुतळ्यांमधून भारताच्या गौरवशाली इतिहासाची ओळख आपल्या सर्वांना होते आणि तेच बघत बघत आमचं बाळ कसं गॉगल लावून पुढे जात होतं बघा। आपल्या शिष्याला माहिती सांगणारे गुरुजी, आपल्या आईला सांगणारा हा एक राजा आणि हा एक राजकुमार जो सिंहाच्या दात मोजत आहे असं दिसत आहे। त्यानंतर नृत्य शिकवणारे इकडे ऋषी होते। गुहेतून बाहेर येताच आपल्या डोळ्यासमोर दिसतो हा सुंदर नजारा, ज्यामध्ये महिला व पुरुष आपल्या डोक्यावरती कळशी ठेवून पाणी भरत आहेत। त्यानंतर मागे इकडे शेतकरी आपल्या शेतामध्ये पेरणी करण्याचे दृश्य दाखवण्यात आलेले आहे। त्याचबरोबर इकडे विटूदांडू खेळणारे पोरंही दाखवण्यात आले आहेत, ज्यामध्ये एका मुलाला विटी लागलेली आहे असंही दाखवलं आहे। पेरणी इथे मळणीपर्यंतची सगळी प्रोसेस इकडे दाखवण्यात आलेली आहे। त्या गावामध्ये डोंबाऱ्याचा खेळ दाखवण्यात आलेले आहेत, असं प्रदर्शन इकडे केलेलं आहे। त्याचबरोबर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे जे गावामध्ये येत असलेले प्राचीन काळातील लोक जे आपले प्रदर्शन करण्यासाठी येत होते, हे सगळं दृश्य इकडे दाखवण्यात आलेलं आहे। हे बघून आपल्याला असं वाटते की शहरी भागामध्ये लुप्त झालेलं ग्रामीण जीवनशैलीचं एक प्रदर्शन इकडे त्यांनी सुंदररित्या केलेलं आहे। त्याचबरोबर इकडे यात्रेत खेळ दाखवण्यासाठी आलेली लोक आपल्याला दिसत आहेत, जसं की आपल्या शरीरावरती केळी ठेवून सुरीने कापणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची कला हे इथे प्रदर्शित करत होते।
त्याचबरोबर सुवासन्या स्त्रिया, छोटी मुलं यात्रेचा आनंद घेत आहेत असं इकडे दिसत आहे. आणि थोड्या अंतरावर पुढे गेल्यानंतर आपल्याला इकडे माऊलींची दिंडी चाललेली दिसत आहे. त्याचबरोबर मागे पालखी सोहळा दिसत आहे. पालखी घेऊन लोक जात आहेत. मोठ्या उत्साहाने आनंदाने ते साजरे करत आहेत त्यांचा सण. असं छानसं दृश्य इकडे आपल्याला दिसतंय. इकडे पुरातन काळातील फोटो काढण्याची पद्धत बघायला मिळते. त्याचबरोबर यात्रेत खेळणे विकणाऱ्याचे दुकान, नारळ विकणाऱ्याचे दुकान, मडकी विकणाऱ्याची असे वेगवेगळे दुकाने इकडे यात्रेतील आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबत खेळ दाखवण्यास आलेला एखादं दृश्य दिसतं. आम्ही खूप दमलेलो त्या पार्कमध्ये फिरून, पण आमचं बाळ कसं टनाटना उड्या मारत पुढे जात होतं बघा. हिला बघून आम्हालाही चालण्याची एकदम अशी एनर्जी आली. त्यानंतर पुढे माकडे वगैरे इथं भरपूर जमा झालेली, पण लोकांना बघून ती पळून गेली. हे आहे मेन इथलं यात्रेचं दृश्य, जे की रथ ओढत असणारी 60-70 माणसं असतील. त्यामध्ये हे रथ ओढत आहेत असं दृश्य इकडे दाखवण्यात आलं आहे. परत इकडे ऑर्केस्ट्राचा वगैरे स्टेज लावण्यात आला आहे असं दिसतंय. आणि ग्रामीण जीवनशैली बघण्यासाठी आलेले शहरातील लोक, परत फुगेवाला आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला दिसतो तो गजरेवाला, असं यात्रेतलं संपूर्ण जिवंत दृश्य इकडे पाहायला आपल्याला मिळतं. इकडे आहे लावणीचा फड आणि हे आहे मेन पाटलाचा वाडा, ज्यामध्ये पाटलाची सावकारकी आपल्याला पाहायला मिळते. आणि आत गेल्यानंतर पहिला इकडे गोठा आहे सावकाराचा. त्यानंतर इकडे सावकार खाटावरती बसलेला आहे. त्याचबरोबर बंदुकाही इकडे दिसत आहेत. ह्या एका साईडला लोणी करणारी स्त्री आणि इकडे सावकाराच्या वाड्यातील स्वयंपाकघर आपल्याला दाखवण्यात आहे. पूर्ण पुरातन काळातील ते स्वयंपाकघर पाहायला मिळतं आपल्याला इकडे. त्याचबरोबर रथ ओढणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावरचे एकदा भाव बघा. अगदी किती जोराने ते रथ ओढत आहेत असं सगळा भाव त्यांच्या चेहऱ्यावरती त्यांनी कारागिरांनी कोरलेला आहे. त्याचबरोबर इकडे रथ ही खूप सुंदररित्या कोरलेला आहे आणि त्यातली प्रत्येक डिझाईन खूप बारीकीने केलेली आहे. कारागिरांचं काम ही सोपं नसतं. खूप छानरित्या त्यांनी हे काम केले. आणि त्याचबरोबर इकडे सुवासन्या स्त्रिया आणि छोटी मुलं आरतीची ताट घेऊन त्या रथाच्या मागे येत आहेत असं आपल्याला दिसत आहे इकडे. आणि यांनी डिझाईन ही खूप छानरित्या केलेली होती सगळी. पूर्ण म्युझियम फिरून झाल्याच्या नंतर आम्ही गेलो प्राचीन शिवमंदिरला, जे की पूर्ण दगडी बांधकामामध्ये कोरलेलं आहे. आम्ही आतमध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही बाहेर आलो. आम्हाला दिसला इकडे महानंदी आणि महादेवाची इकडे मूर्ती मस्त अशी दिसत होती. आम्ही तिकडे गेलो, थोडेसे फोटोज काढले आणि दर्शन घेतलं. जर तुम्हाला तुमच्या मुलांना ग्रामीण जीवनशैलीची ओळख करून द्यायची असेल तर नक्की तुम्ही कन्हेरी मठला भेट द्या असं मला सांगायचं आहे. त्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि आम्हाला 7D सिनेमा, भूत बंगला आणि तारांगण असे शोज असलेलं फाटक दिसलं. याची पेमेंट आपल्याला वेगळी करावी लागेल, पण हे सिनेमा वगैरे खूप छान एक्सपिरियन्स येतो यातून. तुम्ही नक्की ट्राय करा. तर फिरून तर सगळे झालेलं, म्हणून म्हटलं आता पेटपूजा करून घेऊया. त्यासाठी आम्ही मातोश्री फॅमिली रेस्टॉरंटला आलो, जे की प्युअर व्हेज आहे. त्यानंतर आम्ही तिथं जेवण केलं आणि घरी यायला निघालो. तर आमच्या वेगळाच हट्ट सुरू झालेला हिचा इकडे, की हिला गाडी चालवायची होती आज आणि पप्पा दमलेत गाडी चालवून असं म्हणत ती गाडी चालवायची कशी ॲक्टिंग करत होती बघा. तिला कसं बसं आम्ही समजवलं की पप्पा गाडी चालवू देत, आपल्याला घरी जायचं पटकन. ते सांगितल्यानंतर मग आमची बया कुठे ऐकली. मग तिला आम्ही मागे घेऊन बसलो आणि निघालो. तर बघा पाऊस आमचं सगळं फिरून झाल्याच्या नंतर येत होता. म्हटलं ठीक आहे, सगळं फिरून तर आता झाले. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही जरूर. स्वीट कॉर्न खायला आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा. बाय, भेटूया लवकरच.